नमस्कार, माझं नाव वैभव विजय जाधव. माझी मुलगी इशिता वैभव जाधव हिने दहावीला ते स्टुडंट ट्युटरमध्ये होती. 10वीला तिला 93% मार्क पडले. त्याच्यानंतर तिने 11वी 12वी दुसऱ्या कॉलेजमधनं गेली. कॉलेजमधनं नीटची परीक्षा दिली, तेव्हा तिला मार्क कमी पडले होते. म्हणून परत आम्ही या स्टुडंट ट्युटरच्या सरांकडे गेलो. सरांना इकडे कन्व्हिन्स केल्यानंतर सरांनी परत नीटचा अभ्यासक्रम चालू केला. त्यांनी नवीन टीचर बोलवले, बाहेरनं टीचर बोलवले, ते पण खूप चांगले होते. त्याच्यामुळे एका वर्षात 2 वर्षाचा अभ्यास तिने एका वर्षात केला. मुलगी हुशार होती, सरांचा पण विश्वास होता, सरांना पण माहीत होतं की ही करू शकते. त्या एका वर्षभरात तिने 579 मार्क पडले. आत्ता तिचा रँक 1 लाखापर्यंत रँक आलेला आहे. तरी पण सगळं श्रेय हे स्टुडंट ट्युटरच्या सरांना, तिवारी सरांना ह्यांना जातं. आपण म्हणतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात असे नीटचा आणि जेईचा अभ्यास घेण्यासाठी कुठे कोण नाहीत, पण आपण चुकतो, आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे पण आपल्यासारखे इथं तिवारी सरांसारखे जे टीचर आहेत आणि अभ्यास करून घेतात. तर माझं सर्वांना विनंती आहे की आपण बाहेर आणि जास्त फी ह्याच्यापेक्षा आपण जवळ स्टुडंट ट्युटरला टाकलं तर बरं होईल. धन्यवाद. माझं नाव इशिता वैभव जाधव. मी 10वी इयत्तेत ह्या तिवारी सरांकडे होते स्टुडंट ट्युटोरियलमध्ये. तेव्हा मला 93% भेटलेले. त्याच्यानंतर 11th-12th मी बाहेरच्या कॉलेजमध्ये केलं, पण तेव्हा मला हवेत तसे मार्क न मिळाल्यामुळे मी ड्रॉप घ्यायचा विचार केला. तेव्हा मला तिवारी सरांची आठवण आली. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मी गायडन्स घेण्यासाठी गेले होते. पण तेव्हा समजलं त्यांनी पण हे सुरू केले ट्युशन्स घेणं माझ्या परीक्षेबद्दल, जी मला परीक्षा द्यायची होती. तेव्हा मी त्यांच्याकडेच ट्युशन्स लावले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझी मेहनत, माझ्या पॅरेंट्सची मेहनत, सरांची मेहनत, त्याच्यामुळे मला जी परीक्षा द्यायची होती मेडिकलसाठी ती म्हणजे नीट, त्याच्यात मला 579 मार्क्स पडले. म्हणजे डबल झाले माझे मार्क्स गेल्या वर्षीपेक्षा. आणि त्याच्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे. आणि जे बाहेर फॅसिलिटीज नसतात, मीन्स पॅरेंट्ससोबत राहता येत नाही आपल्याला, त्याच्यानंतर आपण कम्फर्टेबल असतो इकडे, आणि 10वीपर्यंत मी इथे शिकले, त्याच्यामुळे सरांसोबत पण कम्फर्टेबल होते आणि सेफ आहे आणि चांगलं शिकवणारे आहेत. म्हणजे बाहेरच्या लेवलला जसं शिकवतात तसंच, पण कमी किमतीत आणि चांगलं आपल्याला इथे शिकायला भेटतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की इथे एकदा तुम्ही ट्राय करून बघा, कारण इथे म्हणजे लेक्चर्स पण तुम्हाला दाखवले जातात. जर तुम्हाला बघायचे असेल एखादा लेक्चर तुम्ही ट्राय करू शकता, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. स्टार्ट म्हणून कशा प्रकारे तुमच्या मुलाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया द्या. आज आपण इथे जे एकत्र आलेलो आहोत स्टुडंट ट्युटोरियल आणि तिवारी सर. तर तिवारी सरांना मी कॉलेजला ते सर जेव्हा कॉलेजला होते तेव्हापासून मी त्यांना पाहिलेले आहे आणि खूप खडतर असा त्यांचा प्रवास आहे. आणि या प्रवासातून सरांनी विश्व निर्माण केलं. माझी मुलगी 8वी 9वी 10वीला असताना तिवारी सरांकडेच तिचं शिक्षण झालं आणि आज ती फार्मसीला आहे. त्याचबरोबर मुलगा माझा 9वी 10वी तिवारी सरांकडे होता. माझी एक इच्छा पूर्ण होती. मी 10वीपर्यंत शिकलो आणि मला शिक्षणासाठी 2 वर्षाची फी इंजिनिअरिंगला जायचं होतं, 2000 रुपये होती, ती भरू शकलो नाही मी. आणि ती उणीव आज माझ्या मुलांनी तिवारी सरांच्या माध्यमातून भरू काढली. आज माझा मुलगा 10वीला ख्रिस ज्योतीमध्ये 93.45%नी सेकंड रँकर तो अचीव झाला. आणि याचं पूर्ण श्रेय मी ख्रिस ज्योती कॉन्व्हेंट स्कूल आणि तिवारी सरांचं इन्स्टिट्यूट. हे मला असं वाटलं पण नव्हतं की, पण माझी प्रबळ इच्छा होती आणि त्याचे प्रचंड कष्ट, आणि त्यातून त्याने यश संपादन केले. मी तिवारी सरांचं आणि स्टुडंट ट्युटोरियलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. किती मार्क्स मिळाले आणि कशा प्रकारे अभ्यास केलेला होता आणि याचं श्रेय कोणाला? 70 मैं रेहान मुल्ला के मदर हूँ और मेरे बच्चे ने 94% मार्क्स लिए हैं. ख्रिस ज्योति में सेकंड रैंक आया है और मेरे बच्चे ने बहुत मेहनत की है, बहुत पढ़ाई की है. और उसका श्रेय उसकी मेहनत, उसकी लगन, उसके साथ साथ स्टूडेंट ट्यूटोरियल को भी जाता है, क्योंकि वहाँ के टीचर्स ने भी इनके लिए बहुत मेहनत की है, उनसे बहुत पढ़ाई करवा के लिए है, जो भी उनके डाउट्स है सब क्लियर किए हैं और इसका नतीजा हमें दिखाई दे रहा है. आई एम सो प्राउड ऑफ माई सन and thank you. So I am Rehan Mullah. I got 94% in 10th SSC exam. So this is how I got.
सो बेसिकली मेरे को 7th में 70 और 8th में 80 के आसपास आए थे। 9th में मैंने जब ये ट्यूशन को ज्वाइन किया तो बाय डिफ़ॉल्ट इधर स्टडीज़ हो जाती थी, बट दैट इज़ नॉट इनफ फॉर 10th। तो मेरा जो टाइम टेबल था वो ज़्यादा एफिशिएंट था, टाइम में ज़्यादा यूज़ नहीं करता था। फॉर एग्ज़ाम्पल एक तो मेरे जो क्लास में लड़के थे वो स्टडी करते थे 7-8 घंटे, मगर उनको मार्क्स कम आए। उसका रीज़न ये है कि वो 7-8 घंटे लगा के भी कम पढ़ाई करते थे, और मैं 1-2 घंटे में उनसे डबल और ट्रिपल कर लेता था। तो ऑलवेज़ रिमेंबर, बी मोर एफिशिएंट, टाइम ज़्यादा वेस्ट ना करे, कंप्लीशन का जो है वो स्टार्टिंग में कर ले, और ऑब्जेक्टिव्स क्वेश्चन जो है उनको अंडर एस्टिमेट ना करे, क्योंकि वो आपके बोर्ड एग्ज़ाम में मार्क ले जाते हैं। और उसकी वजह से मैं 95 से नीचे आ गया। सो दिस इज़ हाउ आई गॉट 94%। नमस्कार, माझं नाव शबनम जावेद पेंढारी, माझी मुलगी आलिया जावेद पेंढारी। ही चिपळूण शहरातील सुरेश दामोदर गद्रे ह्या इंग्लिश मीडियम स्कूलमधली मुलगी आहे। तिने 10वीमध्ये 93.40% मार्क्स अचीव केलेले आहेत। पण हे खरं म्हणायला गेलं तर यश जसं शाळेचं आहे तसंच ट्यूशन ट्युटोरियलचं फार मोठं योगदान असल्यामुळेच आज तिने एवढे मार्क्स अचीव केले। तिवारी सरांनी यामध्ये फार मोठं मार्गदर्शन केले, वैयक्तिक मार्गदर्शन केले किंवा प्रत्येक वेळेला मुलांच्या क्वेरीज त्यांनी सोडवलेल्या आहेत। त्याच्यामुळेच हे एवढं मोठं यश जे तिने आज प्राप्त केलं ते पूर्णपणे तिवारी सर आणि ट्यूशन ट्युटोरियलच्या सर्व शिक्षकांना समर्पित आहे। It's great honor to offer commencement of felicitation of academic year 2023-24, SSC, HSC, 10 CBSE and JEE NEET. Today we are here to celebrate our dear students' achievement. On behalf of respective head and leader spirit, Mr. Vijay Tiwari, Mrs. Rita Tiwari, and entire staff of student tutorial, heartiest congratulations with best compliments. With your outstanding performance, you added crowning glory to success story of student tutorial, starring continuously harder in more than 2 decades, with excellence and able guidance in Jibril. Also, student tutorial remain grateful to all parents for their trust and unwavering support. Thank you so much for your presence and immense value to this event. Without further ado, let us announce our Golden Star of the Year. I would like to hand over the mic to Ms. Yogita Madam. आज आपण येथे यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी जमलेलो आहोत, कारण शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांना मिळालेले प्रोत्साहन, गुणगौरव, सत्कार नेहमीच विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत असतो। त्याचबरोबर त्यांना एक सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त करतो। त्यासाठी स्टुडंट ट्युटोरियल क्लासेस नेहमीच अशा यशस्वी विद्यार्थ्यांसाठी कौतुकाची थाप देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या स्टुडंट ट्युटोरियल क्लासेसचा पेन स्टँडर्डचा रिझल्ट हा 100% लागलेला आहे। त्यासाठी मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की 50 विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळालेलं आहे, तसेच 16 विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास आणि 2 विद्यार्थ्यांना सेकंड क्लास मिळालेला आहे। या सर्व विद्यार्थ्यांचे स्टुडंट ट्युटोरियल क्लासेसच्या वतीने हार्दिक अभिनंदन। या सर्वांसाठी मी 4 गोळी सांगू इच्छिते की शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी। तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेळ गगनाला भिडते, तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेळ गगनाला भिडते।
शिर्के तिवारी सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. टाळ्या होते. धन्यवाद सर. यानंतर रेहान तुला आपले मनोगत व्यक्त करेल. Good morning to one another, respected teachers and all my dear friends. So ये स्टोरी 3 साल पहले शुरू होती है. तब मैं 7th में था. मुझे टॉप 3 रैंक्स आने का बहुत शौक था, मगर आ नहीं पाया था. तो उसमें मैं एक्टिविटीज में पार्टिसिपेट करने लगा. स्टार्टिंग में नहीं मिला, बाद में कुछ एक्टिविटीज में मिल गया, बट दैट वाज नॉट इनफ. 2 साल पहले 9th में मैं स्टूडेंट्स को ट्यूशन में आया. कभी पढ़ने की आदत नहीं थी. एग्जाम के एक दिन पहले पढ़ता था और 90 के ऊपर का सोचता भी नहीं था. बट इधर आके बाय डिफॉल्ट स्टडी हो जाती थी. और 90 फर्स्ट यूनिट टेस्ट में जब मेरे को अच्छे मार्क्स आए थे, तब दैट मोटिवेटेड मी फॉर फर्दर कोर्स. तो ये मेरी जो जर्नी की शुरुआत थी, और उसके आगे मैं हार्ड वर्क करने लगा. और इस जर्नी में बहुत सारे अप एंड डाउन्स आए, मगर आई नेवर गिव अप. कभी रैंक आया, कभी नहीं आया, कभी सर की डांट खानी पड़ी, कभी एप्रिसिएशन मिला. तो कब आप हार्ड वर्क करोगे, उसका रिजल्ट ना मिले, मगर आपने हार्ड वर्क किया, इसका आपको प्राउड होना चाहिए. जरूर रिजल्ट क्या भी हो. To conclude my speech, I would like to thank all my teachers and parents for my support, and all the best for future. Thank you. थँक यू रेहान. आर्या पेंडारी हिला मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवत आहे. Good morning everyone. It is an honor for me to stand here today and offer a facilitation speech on this auspicious occasion. Today we are here to celebrate achievement and success of our peers who have worked hard to reach their goals. I believe that success never belongs to one person alone. There are a lot of people backing up at every stage in our life. I would like to take this opportunity to thank my teachers who have support and guide me in the right way. And especially Tiwari sir who have consistently motivated me and assisted me in every manner. They have worked hard for all of us. And one more thanks for my parents for their blessings, their hard work and constant support that they have been for me. I would like to extend my heartfelt congratulations to all of our classmates and I wish all the best for the upcoming years. Thank you Tiwari sir, teachers and my parents for their blessings and support. Thank you. थँक यू आर्या. आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये स्कूलमध्ये सुद्धा त्यांनी सब्जेक्टमध्ये टॉप केलेला आहे. त्यामध्ये मोहम्मद मोडक इंग्लिश या विषयामध्ये 95 मार्क्स मिळवून
अभिनंदन. तसेच सीबीएसई टॉपरमध्ये पूर्वा वाजे हिने देखील 86% मिळवून टॉप केलेला आहे, क्लासेसमध्ये टॉप केलेला आहे. पूर्वा वाजे कृपया स्टेजवर यावे. मी तिघांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा. थँक्यू पूर्वा. थँक्यू सर. तसेच कॉलेज विभागातील सायन्समध्ये शिकत असणारी सफा गावडे ही देखील आपल्या क्लासमध्ये पहिली आलेली आहे. तिने देखील स्टेजवर यावे. मी रीता मॅडमला विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा. रीता मॅडम. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू मॅम. थँक्यू सफा. यानंतर जेई व नीटच्या रिझल्टची अनाउन्समेंट पूजा मॅडम करतील. इंग्लिश मीडियम स्कूल पार्क या शाळेमध्ये शर्वरी कदम हिने 89% मिळवून ती फर्स्ट आलेली आहे. तसेच भूमिका गोविले 82.80% मिळवून ती स्कूलमध्ये थर्ड आलेली आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावे. शर्वरी कदम आणि भूमिका गोविले. रीता मॅडमला विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. तसेच बांदर हायस्कूल मधून प्रथमेश कडवईकर याने देखील 82.6% मिळवून तो स्कूलमध्ये थर्ड आलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवावे. प्रथमेश कृपया स्टेजवर यावे. स्वानंदी राऊत 93%. मी जशी नावं घेते त्यांनी प्रत्येकाने स्टेजवर यायचं आहे. स्वानंदी राऊत. त्यानंतर पारस परब 92.60% मिळाले त्याला. मी अमित सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. अधिबा तस्बी 91.80%.
प्रज्ञेश गवण 88%. तिवारी सर. प्रज्ञेशने एक पेंटिंग क्लासेसच्या नावाने दिलेली आहे. त्याने स्वतः हाताने बनवलेली आहे. त्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया प्रज्ञेशसाठी. थँक्यू प्रज्ञेश. हो. त्यामुळे 85.4% मिळालेले तिघांचे स्टेजवर यावे. गोपाळ सर. मृण्मयी बाबर 75.2% मिळालेला आहे तिला. सायली मॅडम. टाळ्या वाजवले. आसरा मुल्ला 67.6%. पूजा मॅडम. और साजिदे 87.6%. सर्व बाळांना विनंती करते त्यांनी कृपया स्टेजवर यावे. त्यानंतर सृष्टी पवार 85.6%. पूजा मॅडम. जुबेदा मुनी 74.2%. तिवारी सर. सय्यद दरवी 65.6%. भार्गवी पाटील 68.8%. त्यानंतर सभावाकडे 68.4%.
अथर्व चिपळूणकर CBSE बोर्ड 65.68%. आशुतोष पुजारी 91%. थैंक यू अथर्व. कोई बदल रहा है क्या? कोण राहिले का? 10th स्टँडर्ड मध्ये प्रेझेंट आहे आणि नाव नाही घेतलंय. कोण आहे असं? ठीक आहे. ओम कामरी 91.80%. सगळ्या विद्यार्थ्यांच्या क्लासेसच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्यानंतर जेईई व नीटची रिझल्टचं काम अनाउन्समेंट पूजा मॅडम करतील. In academic year 2023-24, student tutorial venture and open up with a new avenue for JEE and NEET with remarkable success. Emerged as a role model demonstrating the students and teachers' harmony in hard work and dedication. I would like to take the honor to announce recognition and contribution post for the JEE main Harsh Date with 86 percentile. Harsh Date. May I please request Tiwari sir to felicitate you. Congratulations. For the NEET with the commendable score, Kushi Pandey with commendable score of 651 out of 720. Right now she is not present over here. So next it is Ishita Jadhav with 574 commendable score out of 720. Let's heartily applaud our students' brilliant performance. May I please request once again Tiwari sir to felicitate her. Before felicitating Ishita, I will say something. पूरे साल में सबसे ज्यादा जो बोलते रहता है ना, that is Dr. Ishita. She is going to become a doctor now, so I can Dr. Ishita. पूरे साल सर मेरा नहीं होगा, मेरा नहीं होगा, मेरा नहीं होगा. रोज सुबह चालू होता था और शाम को उसको मोटिवेट करके घर भेजना पड़ता था. Congratulations Ishita and thank you for giving us such a good result. Ishita, just want to use a few words to address all the students, and I think this is the inspiration for all the fellow students over here. Ishita, please, stage is yours. आज मी इथे उभी आहे. जे काही आहे ते माझं काहीच नाही, मी कम्प्लिटली सांगू शकते. म्हणजे मी फक्त रडायचे, सर म्हणजे ते खरं, म्हणजे मी फक्त रडायचे. मम्मी पप्पा टीचर सगळ्यांचं म्हणजे जितकं पण मला सक्सेस आहे, मी फक्त माझ्या 3 पिलर्सला देऊन टाकते. म्हणजे पहिलं म्हणजे देव, त्याच्यावर माझा फ्रेंड नव्हता. 11th मी पूर्ण वेस्ट केली, फ्रेंड्सवर इतकी मस्ती केली. मी सिरियसली सांगते, तुम्ही सगळीकडे 10th मध्ये 11th मध्ये जर कॉलेज भेटेल एवढे फ्रेंड्स भेटले,
Thank you so much, Ishita. Your insightful words will definitely a guidance for the students who are just willing to appear for NEET and JEE. Now I would like to ask Harsh Date to give few words. This will be the vacant light for once again all the students. Harsh Date. नमस्कार, मी हर्ष विनोद. आज मी जो काही आहे तो तिवारी सरांमुळे. तिवारी सर हे आज एक किंगमेकर आहे. आज जर ते नसते तर मी आज काहीच नव्हतो. मी असा मुलं त्याला काही येत नव्हतं. आज त्यांनी 80% CBSE बोर्डमध्ये क्लास स्कोर केले. जेईमध्ये मी 85 स्कोर केला. सर होते म्हणून सर शेवटपर्यंत सांगितलं तुझ्या म्हणा एवढंच. सर बोलल्या तुझं म्हणणार नाही, कधी विश्वास कमी केला नाही. आज जरी काही झालं तरी सर उभे आहेत. आज रात्री 12 वाजता फोन केला सर बघून जाईल ना, तुला असं काय वाटलं की आज नाही होणार म्हणून, तर सर करून घेणार. सर दिवसभर बसून ठेवते पण सर करून घेणार. आपल्याला वाईट वाटतं की सर कसं करतात आणि ते सर करून घेणारच. मी एक कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं 11वीमध्ये. सर न सांगता तर माझं काही ड्रीम चालत नव्हतं. 12वीपर्यंत काय भेट चाललं नाही. नंतर मग मी सरांना अप्रोच केलं. सरांनी माझं ॲडमिशन घेतलं. एकट्यासाठी 4 टीचर्स लावले. टीचर्स JEE असे भेटत नाहीत. दिल्लीवर मागवायला लागतात तरी सुद्धा माझ्या एकट्यासाठी 4 टीचर्स रोजचे 6 तासाचा क्लास सरांनी लावून घेतला. आज या स्कूलमध्ये कोण एकट्यासाठी इतके टीचर्स लावत नाही किंवा स्वतः करून घेत नाही. सर पण मी बोललो सर एकट्यासाठी कसं झालं नाही, मी चालवणार काही होते. माझी सुरुवात आहे, तुम्हाला हे सर होते म्हणून आज, नाही तर मी काहीच नसतो. उद्या माझं ॲडमिशन झालं तर त्याचं कारण होतं. त्याला कोण कारण असेल तर तिवारी सर आहे, त्याशिवाय कोणच नाही. आणि स्टुडंट ट्युटर. थँक्यू. Eighth standard topper Arya Shirke, 93.4. Arya Shirke is the third in Rizul High School. Congratulations on behalf of our Shirke. Parents is receiving the accolade. Now may I request Ramos welcome sir. नमस्कार. 1-2 मिनिटं फक्त मी बोले. माझं शिक्षण होतं 10वी झालं आणि ती बोलून माझ्या मुलाने होऊन गेली. ओके. Among the parents, if anyone want to give the words, your most precious word, you are most welcome to the stage right now. Yes, madam. Welcome. Rehan Mullah's parents. Good afternoon, everyone. सबसे पहले तो मैं स्टूडेंट्स जो सब आज हुए उनको हार्दिक कॉन्ग्रेचुलेशन करना चाहूँगी. और उसके बाद हमारे स्टूडेंट्स को लेके जो भी टीचर्स है उनको भी हार्दिक बधाई. अभी यहाँ पे जितने भी पेरेंट्स मौजूद थे, हम सबको लगता है कि हमारे बच्चे अच्छे पढ़े लिखे, अच्छे आगे बढ़े, हर एग्जाम में टॉप करे. हमारे बच्चे का नाम हमारे स्कूल में बोर्ड के आए या तो न्यूज़पेपर में छपे, ऐसा हम सबको लगता है ना. तो यही सपना आज मेरे बच्चे ने पूरा किया है और स्कूल में 2nd रैंक लिया है. उसने बहुत पढ़ाई की, बहुत मेहनत की. उसकी मेहनत और लगन के साथ साथ हमारे स्टूडेंट
so much for your sweet word and inspiring word, madam. Anyone from parents want voluntarily to give the speech or a few words to the students? Yes, sir. Many parents give the speech now. प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर बोलताना बऱ्याच वेळेला अग्रेशन असतात, इथे बोलताना काही वेळेला भावनिक असतं, इमोशनल्स असतात. त्यात तुम्हाला मांडता कितपत येतील मला माहीत नाही, पण त्यात तुम्ही जर जुळवून गेलं तर पुढची 10 मिनिटं तुम्हालाही सिन्सिअर वाटले आणि मलाही वाटलं. क्लासमध्ये ज्यावेळेला तुम्ही सगळे आला असता त्याला ॲडमिशन घेण्यासाठी आला असता, तर ते पालकाला एक खूप मोठी गोष्ट होती. मी सरांकडे ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला सर पुढे काय करायचं मला काय करता येईल. कोरोना काळाने एक शिकवलं होतं की मुलांना काय येतं हे आम्हाला बघता आलं होतं. पण ज्यावेळेला असं कळलं की मुलांना वाचताही येत नाहीये, लिहिताही येत नाही, म्हणजे आम्हाला सुरुवात इंग्लिशची सुरुवात 8वी पासून करायची होती. हा कंडिशनमध्ये मी सरांकडे गेलो की सर आपण कसं चेंज करूया, आपण मराठी मीडियमला जाता येईल का, सेमीला जाता येईल का. जवळपास 1 महिना सरांचं डोकं त्या दरम्यान मी खाल्लं होतं. त्याला थोडंफार सुशिक्षित असल्या कारणानं आता पुढे काय हा मोठा प्रश्नचिन्ह होतं त्या काळात. तर त्यावेळेला सर एक वाक्य बऱ्याच वेळेस बोलणं म्हणाले, सर छोटो अभी देखेंगे आगे क्या करना है. त्याच्यावर सरांनी खूप कष्ट घेतले, खूप सगळ्या गोष्टी झाल्या. इव्हन तिला वाचायला लिहिण्यापासून सगळं त्यांनी शिकवलं. आज जे काय त्याचं क्रेडिट आहे ते सगळं सरायला होतं. पण याच्या मागचं मला सगळ्या पालकांना किंवा मुलांना एकच सांगायचं की ज्या डेडिकेशनने शिक्षक किंवा सर काम करतात तेवढं डेडिकेशन तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्यात जर दिलं तर तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या उंचीवर असता किंवा वेगळ्या एका पदावर असता. हीच या शिक्षकांची प्रामाणिक इच्छा असते. आणि हे करायसाठी तुम्हाला आत्ताची जी 2 वर्ष आहेत ती तुम्हाला प्रॉपर वेळेनं द्यावी लागते. आता तुम्ही सगळी शिकलेली मुलं आहात, बरेच जण तुम्ही पिक्चर बघता, बऱ्याच जणांचं असतं. आपल्या त्या मिल्खा सिंगचा पिक्चर किती जणांनी बघितलं तुम्हाला नाही आहे. ज्या वेळेला 1968 ला पाकिस्तानमध्ये रेस होतो त्याच्या अगोदर 13 रेस मिल्खा सिंग काढलेले होते आणि त्यांचं सिलेक्शन 6 महिने होत नव्हतं. स्पोर्ट इन्क्लुसिव्ह एका बाजूला कोच म्हणून कंटिन्युअसली प्रेशर होतं की त्यांना सिलेक्शन करायचं आहे, एका बाजूला मिल्खा सिंग म्हणायचं की सर ह्या वेळेला मी खूप चांगला परफॉर्म करतो. त्या दोन्हींच्या मध्ये खूप अडकलेलं असतो आणि दोन्हींना समजून सांगत असतो. एका बाजूला ह्याची प्रॅक्टिस घेत असतो, एका बाजूला ह्यांना समजावून सांगत असतो. एक क्षण असा येतो की त्यांचं संध्याकाळी 11 म्हणजे 11-11:30 सिलेक्शन होतं आणि उद्या तुमची रेस आहे म्हणून त्यांना सांगितलं होतं. कोच ज्या वेळेला सगळे ग्राउंडवर जातात त्यावेळेला तुम्ही तो सीन कधीतरी बघा. मिल्खा सिंग ट्रॅकवर जात असतो, त्याचा कोच असतो तो त्याच्याकडे बॅक साईडला उभा राहून मिल्खा सिंगला सांगत असतो लेके ये तेरी जिंदगी का आखरी रेस रहेगा. आणि मिल्खा सिंग त्यांना सांगतो त्यावेळेला सरजी दौडू कभी उसी तरह. आतापर्यंतच्या आयुष्यातल्या तुमच्या ज्या रेस झाल्या तिथं तुम्हाला संधी परत मिळत गेली. इथून पुढे तुम्हाला संधी नाही. तुमच्याकडं आज जी संधी आहे तिचं तुम्हाला सोनं करावं लागेल आणि तेच तुम्हाला पुढं कॅरी करावं लागेल. त्यासाठी तेवढ्या जिद्दीनं, तेवढ्या तयारीनं आणि तेवढ्या कॉम्पिटिशननं तुम्हाला उतरावं लागेल. प्रत्येक गोष्टीत तुमचे पालक, तुमचे सगळे शिक्षक, प्रत्येक जण तुमच्या पाठीशी उभा आहे. पण जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं. जसं आजच्या दिदी म्हणाली की मला कॉन्फिडन्स येत नव्हता. पालकांची इच्छा असते, सगळ्या गोष्टी असतात, पण त्यात तुम्ही निवड किती आहात, तुम्ही त्यात किती गुंतलाय हेही तितकं महत्वाचं असतं. की ॲज अ
फॅमिली म्हणून रडून नोकरी होती. जर तुम्हाला जे स्वतःचं घर आहे, हा तुम्हाला सरांनी गेल्या 20 वर्षात केलेला एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचा खरंच त्याचा उपयोग करून घ्या. जसं क्रिकेट म्हणले की दुनिया एक रेस के बाहेर दौड़ना तो पडेगा. तुमच्याकडे पर्याय नाही. मी माझ्या मुलीला बऱ्याच वेळेस या गोष्टी सांगतो की तुम्ही म्हणाल की माझ्या आई वडिलांपर्यंत नाही, तुम्ही म्हणाल की मी का सांगतोय. अमेरिकाचा जो मध्ये त्यात पण त्यानं त्याच्या मुलीमध्ये बेटा मैं तेरे को सब कुछ दे सकता हूँ, सब कुछ सिखा सकता हूँ, लढना तेरे को. ही गोष्ट प्रत्येक मुलानं आयुष्यात लक्षात ठेवा. अपयशी मुला कुणी असते, अपयशी माणसाकडून कधीही सल्ला घेतला जात नाही. आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे कष्टाला पर्याय नाही. त्यामुळं तुम्हाला इथून पुढे कष्ट हे करावेच लागतील. तुमचे आई बाबा, तुमचे पॅरेंट, शिक्षक तुमच्या कंटिन्युअसली बरोबर आहे. तुम्ही जिथे बसाल तिथे तुमच्या समोर एकच टार्गेट ठेवा की मला आता हे करायचं. आणि जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत तुमचा कॉन्शियस माइंड तुम्हाला हे टेक आउट करणार नाही. नाहीतर तुम्ही त्या गोष्टी रिपीटेड करत बसाल. जिथे तुम्हाला वाटेल तिथे सर कंटिन्युअसली आहेत. तुमचं एवढं एज आहे तेवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आज एज्युकेशनल फील्डवरला. तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही खरंच भविष्यात सगळ्यांनी उपयोग करून घ्या. आज प्रत्येक ठिकाणी 10वीचे मार्क्स तुम्ही असं म्हणेल की आता ते घ्या एका कागदावर काढून टाका. आज नंतर तुम्हाला ऍडमिशन नंतर 10वीचे मार्क कुणीही विचारणार नाही. पुढचे टार्गेट सेट करा. त्यासाठी पुढे सरांना विचारा. जेईई नीटसाठी आज ती विधी किंवा आता तो मुलगा त्याचं नाव लक्षात राहिलं नाही, त्याने किती स्ट्रगल केले हे त्यांना विचारा. किती प्रत्येक गोष्टीसाठी किती धडपडावं लागतं. तर योग्य वेळ आहे, वेळ वाया गेला नाहीये तुमचा. या वेळेला उभारा, कंटिन्युअसली चालायला लागला, पळायला शिका. आणि तुमच्या आई वडिलांची व तुमची स्वप्न जी शिक्षकांनी आई वडिलांनी बघितली ती पूर्ण करायचं काम करा. सगळ्यात जास्त मी पहिल्यांदा सरांची व्यासपीठावरून माफी मागेन. आम्ही गेले 10 वर्ष खूप जुने मित्र आहोत. सगळ्यात जास्त त्रास मी दिलाय आणि सगळ्या शिक्षकांचे मी पुन्हा एकदा मनापासून माझ्याकडून आभार मानतो. तुम्ही सगळेजण खूप चांगलं कराल त्यात काही शंका नाही आहे. पण प्रत्येकानं आपलं टार्गेट ठरवून ठेवा. विदाऊट टार्गेट म्हणजे बरेच जण म्हणतात की मला मुंबईला जायचं आहे, पण चालत गेलं तर तिकडे पोहोचणार कसा. तुम्हाला टार्गेट ठेवावंच लागेल, त्याशिवाय भविष्यात तुम्ही सर्वाइव्ह करू शकणार नाही. आणि त्यासाठी लागणारी जी मदत आहे ती सगळी करायला पालक, सर आहेत, इव्हन नंतर सरांनी जेईई नीटच्या त्या सगळ्या पुढे जायच्या स्कूल आहेत. आपल्याला यासाठी आपल्या शहरातून बाहेर जावं लागलं. तर या सगळ्या गोष्टी बनवून तुम्हाला जर मिळत असतील तर या सगळ्या गोष्टींवरच पालकांनी विचार करा, मुलांनी विचार करा. आज समाजातलं बाहेरचं वातावरण बघा, काही गोष्टी व्यासपीठावरून बोलता येणार नाही आहे. आणि मुलांनी मात्र डेडिकेटेड प्रामाणिकपणे स्वतःबरोबर अभ्यास करा. आपण सगळ्यांना बसू शकतो, स्वतःला मात्र कधीही बसू शकत नाही. आणि जगाच्या पाठीवरचं हे सगळ्यात मोटिवेशन आहे. कुठल्याही जगाच्या पाठीवरचं मोटिवेशन स्पीकर सांगू शकतो. ॲडॉप्ट किती करायचं आहे ते ॲक्च्युअली प्रमोट किती करायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळं मुलांनी आज जरी तुम्ही पालकांना, जरी शिक्षकांना सांगितलं आणि फसवलं तरी तुम्ही स्वतःला फसवलं ही मात्र आयुष्यभर जाणीव ठेवा. आणि त्या दिशेने तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. आज जसे ते बाबा म्हणाले की मी नववी शिकलो पण माझ्या मुलाने आज एवढा अचीव्ह केला, हा त्यांच्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. या गोष्टी तुम्ही कुठेही ग्रॅज्युएशनमध्ये इन्क्लूड करू शकत नाही. म्हणून सुरुवात माझी करताना इमोशनल म्हणजे भावनिक आणि प्रोफेशनल त्या दोन्ही वेगळ्या आहेत. तुम्ही म्हणजे त्याला पार्टिसिपेट कुठे करा, वेगवेगळं करा. आणि आयुष्यात जगताना दोन्ही गोष्टी इमोशनल आणि भावनिक ह्याच्यामध्ये तरी त्याला करून जगा आणि अभ्यास करा. तेच माझे आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मला 5-10 मिनिटं सहन दिला त्याबद्दल आभार. आणि सगळ्या स्टाफचं पुन्हा एकदा धन्यवाद सर. तुमचे शब्द नक्कीच मुलांनी आत्मसात करण्यासारखे आहेत आणि मनाला भिडणारे आहेत. खरोखरच थँक्यू सो मच. आता 12वीच्या
स्टेजवर यावं. Congratulations. Come here. Come fast. Sifakan, congratulations. Congratulations to all science team students and all the best for your future journey. Now may I request Tiwari sir to address the whole crowd. Very emotional moment for me. Thank you very much all the 10th and 12th standard students for giving us such a wonderful present. जैसे जैसे साल बढ़ रहा है ना स्टूडेंट के प्रेशर्स बहुत ज़्यादा बढ़ते जाते हैं. We were expecting only first time, but मुझे पता है इससे पेरेंट्स और स्टूडेंट्स के ऊपर हम प्रेशर ही देते हैं. फर्स्ट और सेकंड और कुछ नहीं होता. फर्स्ट सेकंड थर्ड कुछ नहीं होता. You success in your life. कुछ ऐसा करो कि जिसकी वजह से आपके पेरेंट्स एंड टीचर्स को प्राउड फील हो. That is the thing. Nothing else. Percentage आपका फ्यूचर डिसाइड नहीं करता. This is the only stage that will show that where you stand in the race. सिर्फ एक चीज है, आपको एक इनिशियल एक चीज पता चला आज कि आप लाइफ में बाकी लोगों के साथ कहां पर हो. This is a very small example of your life. आगे बहुत बड़े एग्जाम्स लेने हैं. अगला स्टेज होगा आपका 12th स्टैंडर्ड. 10th में जिन्होंने अच्छे मार्क्स मिले उनके ऊपर प्रेशर है कि ये रिजल्ट को कायम रखे, और जिनका रिजल्ट अच्छा नहीं आया अफसोस मत करना. You should have a time for 2 years to prove yourself that you can do best in the 12th standard. 10th में छूट गया कोई बात नहीं, बैकअप नाम का भी कोई चीज होता है ना, हो गया कोई बात नहीं. But I know you have the capacity. Your parents know that you have the capacity. Prove yourself that you can do your best in a 12th standard. मुझे पता है कि 2-3 बच्चों का मैं और एक्सपेक्ट कर रहा था रिजल्ट और अच्छा आएगा, कम हो गया है, but that is a bad luck. बैड लक लेकिन जो रहता है ना वो कुछ समय के लिए रहता है. अगर आप हार मान लोगे तो बैड लक आपकी लाइफ लॉन्ग रहेगा. लेकिन अगर आप इस चीज को एक मोटिवेशन पकड़ लो कि नहीं अब ये 2 साल के बाद मुझे भी स्टेज पे जाना है, बड़ा होके मुझे भी कलेक्ट करना है, then that day is waiting for you. मुझे हंसते हुए चेहरे चाहिए. आज मैं आपको यही चीज बोलने के लिए सबको जमा किया हूँ, बताने के लिए कि देखो दिस वाज द फर्स्ट एग्जाम. जिनको अच्छा मिला है उनके ऊपर बर्डन और बढ़ गया है कि आगे जाके और आपको अच्छा करना है, और जिनको थोड़ा सा मार्क्स कम मिल गया है उनको क्या और मेहनत ज्यादा करनी पड़ेगी. ओके, मेरे को प्रेशर था when we started the last year JEE and NEET. सिंगल में JEE से यहाँ से डॉक्टर इंजीनियर नहीं बन सकते, बट क्यों नहीं बन सकते? We can give the best result of the Maharashtra from Total, and then why not engineers and doctors from the Total? Engineers, doctors, total के होते हैं, but they are going out of the city because they are not having capacity in Chittoor. Ultimately, doctors, engineers हैं total से. We are having a good doctors and engineers CA from Chittoor, but facilities नहीं मिलने की वजह से उनको बाहर स्ट्रगल करना पड़ता है. कोविड के समय में बहुत ज्यादा सिचुएशन खराब हुआ. मेरे दिमाग में बहुत साल I was struggling from last 2014. मेरी
दिमाग में 2014 से था कि आई हैव टू स्टार्ट द थिंग, लेकिन क्या होता है जब हम स्टार्ट करते हैं वी कांट डू फॉर द बिजनेस, बच्चों का मुझे बिजनेस नहीं हो सकता। सो आई वाज वेटिंग, मुझे थोड़ा सा सीखना है, करना है, एंड आई गॉट द अपॉर्चुनिटी लास्ट ईयर। मुझे लगा कि अब हम कर सकते हैं। आई गॉट द स्टूडेंट्स लाइक इशिता एंड हर्ष हु कैन गिव द रिजल्ट। मुझे पता था दे हैव डन द बेस्ट इन द 10th स्टैंडर्ड, अगर हम इनके पीछे लग जाए तो रिजल्ट आ सकता है, और उन्होंने मेरी इज्जत बचा ली, इज्जत बच गई। अब आने वाले जो प्रेजेंट स्टूडेंट्स हैं उनके ऊपर मेरा प्रेशर और ज्यादा रहेगा, क्योंकि ये रिजल्ट तो हमको कामयाब रखना है। नेक्स्ट ईयर ये अचीवमेंट खत्म नहीं करना है, ओके। और 4 साल के बाद हर्ष और रिश्ता को हम वापस बुलाएंगे तो फेलोशिप द स्टूडेंट्स। यस, थैंक यू। एंड वन मोर थिंग, जो स्टूडेंट्स अभी प्रेजेंटली 10th स्टैंडर्ड में हैं उनके लिए सिर्फ यही बोलूंगा, अगले साल आप वहां बैठना चाहते हो या यहाँ आना चाहते हो, ये आपको डिसाइड करना है कि नहीं? सो डू योर बेस्ट, गिव द गुड रिजल्ट, मेक योर टीचर्स एंड पेरेंट्स प्राउड फॉर यू, एंड बस कोई कंपटीशन वगैरह ऐसा कुछ नहीं होता बेटा लाइफ में। ये चीजें हमको सबक सिखाती है, हम सब सक्सेस होंगे, सिर्फ मेहनत रेगुलरली कंटिन्यूअसली करते रहना पड़ेगा। थैंक यू। एंड लास्ट में सिर्फ तिवारी से जो लीडर होता है ना, सिर्फ उसका नाम होता है, लेकिन जो हार्डवर्क वाले होते हैं ना वो मेरी टीम है। मैं सिर्फ खाली नाम लेने के लिए खड़ा रहता हूँ, लेकिन मेरी जो टीम है, अगर से योगिता मैम, पूजा मैम, अमित सर, जो भी टीचर्स हैं, सबका हार्डवर्क बहुत ज्यादा है टू गिव दिस रिजल्ट। मेरे अकेले से कुछ नहीं होता, और मैं तो शायद बहुत कम करता हूँ, बाकी जो मेरी टीम है ना, दे आर सपोर्टिंग फॉर दिस रिजल्ट। थैंक यू वेरी मच टू माय टीम। प्लीज ऐसे ही रिजल्ट्स हम बच्चों का देखते रहे, ऐसे ही आपसे एक्सपेक्टेशंस हैं मेरी। थैंक यू। Thank you so much, sir. And giving credit to the entire team of student people here. You will be always deserving for this position. Now I would like to ask parents of Alia Pendani who is willing to give a word. Welcome, ma'am. नमस्कार. सर्वप्रथम मी तिवारी सरांचे आभार व्यक्त करेन आणि ट्युटोरियलच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण त्यांनी सर्वांनी मिळून जे योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळेच आज आपल्या मुलांचा हा रिझल्ट आपल्याला दिसत आहे. तिवारी सरांना तसं म्हणायला गेलं तर मी फार वर्षापासून मी ओळखत नाहीये, एक 6-7 वर्ष झालं चिपळूणमध्ये आल्या, त्यांच्याने आमचे संबंध झाले. तेव्हापासून माझा मुलगा होता त्यांच्याकडे, नंतर आलिया आली. आलियानं पण खूप छान आता परफॉर्मन्स केलेला आहे. खरं तर तिवारी सरांबद्दल बोलायचं झालं तर मुलांच्या मनामध्ये सरांबद्दल खूप आपुलकी आणि आदर आहे. सरांनी खरोखर फार छान प्रयत्न करून मुलांकडून रिझल्ट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान खूप आहे, त्यांच्या शिक्षक स्टाफचं योगदान खूप आहे. अजून आणखी सांगायचं म्हटलं तर JEE-चे जे क्लास त्यांनी सुरू केलेले आहेत चिपळूणमध्ये, तर खरोखर मला म्हणायचं आहे मुलांना बाहेर ठेवण्यापेक्षा आपण चिपळूणमध्येच राहून मुलांना का इथे तयार करू नये. जर सर आपल्याला एवढे सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करताय तर आपण नक्कीच या गोष्टीचा उपयोग करून घेऊया आणि 11वी-12वीचा रिझल्ट सुद्धा चांगला आणण्याचा प्रयत्न करूया. मला काही जास्त स्टेजवर बोलण्याची सवय नाहीये, पण तरी सुद्धा मी सरांचा आभार व्यक्त करते की त्यांनी JEE आणि NEET या दोन्ही इथं उपलब्ध करून दिल्याबद्दल. आमच्या मुलांना त्याचा फार उपयोग होईल आणि आजकाल मुलांना बाहेर ठेवणं पण पालकांसाठी तेवढंच अवघड गोष्ट आहे, म्हणजे तेवढं सोपं राहिलेलं नाही आजकाल मुलांना बाहेर पाठवणं किंवा 11वी-12वी. मुलं लहान असतात, मुलांना अजून एवढं कळत नाहीये काय, त्याच्यामुळे 11वी-12वी आपण चिपळूणमध्ये जर करतोय तर ते खरोखर योग्य ठरेल असं मला वाटतंय. तर खरोखर प्रत्येकाने विचार करा आणि JEE-साठी मुलांनी खरोखर सरांना योगदान करा, ते मुलांकडून करून नक्कीच घेतील. थँक्यू सो मच.
फारच सुंदर शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त केला. थँक्यू सो मच. परत एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा ऑल द बेस्ट. इथे जरी कार्यक्रमाची सांगता होत असली तरी सगळ्यांनी आपापले स्नॅक्स घेऊन इथून जायचे आहे. सेशन सेरेमनी हॅव वंडरफुल डे आहे.